Now that we have discussed the diagnosis of rheumatic fever with Jones criteria and the major and the minor criteria along with evidences from lab, it is necessary that we see the categories of patients. First category, second, third, fourth category, and the fifth category patients. What does first category, the primary attack? Suppose a patient comes with a primary or initial attack or a final diagnosis. In that case, two major criteria they are needed with no need of minor criteria. आणि त्याच्यासोबत एक एव्हिडन्स हवा ऑफ प्रिसिडिंग इन्फेक्शन झालेला आहे. प्रायमरी केस कॅन ऑल्सो बी डायग्नोस्ड विथ वन मेजर क्रायटेरिया, टू मायनर क्रायटेरिया अँड वन एव्हिडन्स. ठीक आहे, एक मेजर, दोन मायनर आणि एक एव्हिडन्स. फॉर एक्झाम्पल एक पेशंट आला, पॉलिआर्थरायटिस आहे, म्हणजे त्याला एक मेजर क्रायटेरिया फुलफिल झाला आणि सबक्युटेनियस नोड्यूल्स पण आहेत, हे पण मेजर क्रायटेरिया, म्हणजे दोन क्रायटेरिया संपले तर नो फर्दर क्रायटेरिया नीडेड फॉर द डायग्नोसिस. However, a heart examination will be conducted to assess the severity of the cardiac rheumatic process. Now, second category patient, recurrent attack without established carditis. Diagnostic criteria they are same as for primary attack. Two major criteria, one evidence, or one major, two minor and one evidence. सेकंडरी कॅटेगरी कशी होती, त्याला रिकरंट अटॅक होत आहे पण इस्टॅब्लिश्ड कार्डायटिस नाही आहे त्याच्यामध्ये. थर्ड कॅटेगरी कशी आहे, रिकरंट अटॅक विथ इस्टॅब्लिश्ड कार्डायटिस. पेशंटला हिस्ट्री ऑफ मल्टिपल अटॅक्स आहे, इस्टॅब्लिश्ड कार्डायटिस प्रेझेंट आहे विथ रिकरंट अटॅक. या केसमध्ये दोन मायनर हवे आणि एक पीस ऑफ एव्हिडन्स हवा. याची ट्रीटमेंट इमिडिएटली सुरू करायची. फोर्थ कॅटेगरीमध्ये कोरियाचा पेशंट आहे. पेशंट आला विथ क्लिनिकल फीचर्स स्ट्रॉंगली इंडिकेटिव्ह ऑफ rheumatic कोरिया विच कॅन अकर मेनी मंथ्स आफ्टर स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन. म्हणजे स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन झाले आणि त्याच्यानंतर खूप महिन्यानंतर, म्हणजे 2-4 महिन्यानंतर तुम्हाला कोरिया डेव्हलप झाला. या केसमध्ये एव्हिडन्स ऑफ प्रिसिडिंग इन्फेक्शन रिक्वायर्ड नाही आहे, नॉर आर मेजर मायनर क्रायटेरिया रिक्वायर्ड. डायग्नोसिस कशा बेस्ड सोनली ऑन द प्रेझेन्स ऑफ rheumatic कोरिया आणि सेकंडरी प्रोफिलॅक्सिस शुड बी स्टार्टेड इमिडिएटली टू प्रिव्हेंट फर्दर स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन आणि पोटेन्शियल कार्डियक डॅमेज. फिफ्थ कॅटेगरी पेशंट कसं आहे, तर याच्यामध्ये इस्टॅब्लिश्ड व्हॅल्व्युलर डिफॉर्मिटी आहे. पेशंट आला सिव्हिअर व्हॅल्व्युलर डिफॉर्मिटी आहे, सच एज मायट्रल स्टिनोसिस, एओर्टिक स्टिनोसिस, जे की rheumatic प्रोसेसचे हॉलमार्क्स आहे. आणि याच्यामध्ये ॲडिशनल एव्हिडन्स, मेजर मायनर क्रायटेरिया हे गरजेचे नाही आहे टू डायग्नोस सच केसेस. प्रेझेन्स ऑफ सिग्निफिकंट व्हॅल्व्युलर डॅमेज हे सफिशियंट आहे फॉर डायग्नोसिस ऑफ rheumatic heart disease. नेक्स्ट एक पेशंट आहे, समटाइम्स पेशंट मे बी डिटेक्टेड विथ सबक्लिनिकल इंडोलेंट व्हॅल्व्युलर डॅमेज विच इज स्लोली प्रोग्रेसिव्ह बट नॉट येट क्लिनिकली अपेरेंट. आणि डायग्नोसिस शुड स्टिल बी मेड इन दीज केसेस विदाउट रिक्वायरिंग ॲडिशनल एव्हिडन्स ऑर क्रायटेरिया. तर आपण 6 असे वेरियस कॅटेगरी बघितले पेशंटचे. पहिल्या कॅटेगरीमध्ये 2 मेजर क्रायटेरिया गरजेचे होते, बाकी काहीच गरजेचं नव्हतं. आणि 2 मेजर क्रायटेरिया आहेत, एक एव्हिडन्स हवा होता प्रिसिडिंग इन्फेक्शनचा, किंवा एक मेजर क्रायटेरिया, 2 मायनर क्रायटेरिया आणि एक एव्हिडन्स. देन सेकंड क्रायटेरियामध्ये रिकरंट अटॅक होता पेशंटला आणि इस्टॅब्लिश्ड कार्डायटिस नव्हतं, तेव्हा पण आपण सेम क्रायटेरिया होता प्रायमरी अटॅकसारखा, 2 मेजर क्रायटेरिया, एक एव्हिडन्स, किंवा एक मेजर, 2 मायनर आणि एक एव्हिडन्स. थर्ड कॅटेगरी इस्टॅब्लिश्ड कार्डायटिस आहे, याच्यामध्ये 2 मायनर क्रायटेरिया पाहिजेत आणि एक एव्हिडन्स पाहिजे. फोर्थ कॅटेगरी कोरिया होतं, कोरिया सोनली प्रेझेन्स ऑफ rheumatic heart disease इंडिकेटर आहे. नंतर फिफ्थ कॅटेगरीमध्ये व्हॅल्व्युलर डिफॉर्मिटी असणं गरजेचं आहे, इट इज सफिशियंट फॉर डायग्नोसिंग इट. आणि नेक्स्ट एक पेशंट सबक्लिनिकल इंडोलेंट व्हॅल्व्युलर डॅमेज प्रोग्रेसिव्हली स्लोली आहे, तो प्रोग्रेस करतोय बट नॉट क्लिनिकली अपेरेंट. आणि अशा केसमध्ये विदाउट रिक्वायरिंग ॲडिशनल एव्हिडन्स क्रायटेरिया डायग्नोसिस शुड स्टिल बी मेड. नेक्स्ट आता rheumatic फीवरचे इन्व्हेस्टिगेशन कसे करायचे, लॅब इन्व्हेस्टिगेशन. याच्यासाठी इन्फ्लेमेटरी प्रोसेस बॉडीमध्ये होते हे प्रूव्ह करणं गरजेचं आहे. तर मग रेस्ट ESR, CRP, ल्युकोसायटोसिस, ECGमध्ये PR इंटरवल प्रोलॉंगेशन, इकोकार्डिओग्राफी, चेस्ट एक्सरे, ब्लड कल्चर्स करायचे टू डिफरन्शिएट बिटवीन इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस अँड rheumatic heart disease, स्पेशली देयर इज सस्पेशन ऑफ वेजिटेशन, थ्रोट स्वॅब्स फॉर बॅक्टेरियल कल्चर, रॅपिड स्ट्रेप्टोकोकल अँटीजन टेस्ट, ॲसो टायटर अँटी-DNS बीट टेस्ट. ठीक आहे, सो इकोकार्डिओग्राफी, ECG, चेस्ट एक्सरे, नंतर ब्लड कल्चर, थ्रोट स्वॅब आणि या दोन्ही बायोलॉजिकल टेस्ट, हे एक पाथो टेस्ट आहे, ESR, CRP. ठीक आहे, इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस सदर सस्पेशन आहे तर मल्टिपल ब्लड सॅम्पल्स लागतील कल्चरसाठी आणि सेन्सिटिव्हिटी मे बी निडेड. फॉर जॉईंट इन्व्हॉल्वमेंट, जॉईंट ॲस्पिरेशन फॉलोड बाय मायक्रोस्कोपी अँड कल्चर ऑफ ॲस्पिरेटेड फ्लुइड, हे सेप्टिक आर्थरायटिसला रूल आउट करायला गरजेचं आहे. आणि पेशंट ज्यांच्यामध्ये कोरिया आहे त्यांच्यामध्ये अदर कॉजेस रूल आउट करणं गरजेचं आहे, जसं की सीरम कॉपर लेवल, सेरोप्लाझ्मिक लेवल, अँटीन्यूक्लियर अँटीबॉडीज, ड्रग स्क्रीनिंग माइट बी नेसेसरी. इन केस ऑफ आर्थरायटिस, सेरोलॉजी फॉर अदर ऑटोइम्यून डिसीज अँड आर्बोव्हायरस शुड बी कन्सिडर्ड. नेक्स्ट पोस्ट स्ट्रेप्टोकोकल कंडिशन्स काय आहेत, तर 2 इम्पॉर्टंट पोस्ट स्ट्रेप्टोकोकल कंडिशनमध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं आणि कॅन बी कन्फ्यूज विथ rheumatic fever. दोज आर पोस्ट स्ट्रेप्टोकोकल रिएक्टिव्ह आर्थरायटिस. आणि नेक्स्ट इज पांडास, पीडियाट्रिक ऑटो इम्यून न्यूरोसायकॅट्रिक डिसऑर्डर्स असोसिएटेड विथ स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन्स. लास्ट आहे असोसिएटेड विथ स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन्स, पहिला आहे पीडियाट्रिक ऑटो इम्यून न्यूरोसायकॅट्रिक डिसऑर्डर्स. ठीक आहे, सगळ्यात आधी PSRA दॅट डेव्हलप्स आफ्टर स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन नंतर होतं, बट इट इज नॉट rheumatic arthritis. टू डिफरन्शिएट, rheumatic arthritisमध्ये लार्ज जॉईंट्स एसिमेट्रिकल इन्व्हॉल्व असतात, वाईल PSRA याच्यामध्ये छोटे जॉईंट्स सिमेट्रिकल इन्व्हॉल्व असतात. rheumatic arthritisमध्ये इन्क्युबेशन पिरियड मोर दॅन 1 वीक आहे, वेअरएस PSRA मध्ये इन्क्युबेशन पिरियड लेस दॅन 1 वीकला पटकन सिम्पटम दिसू लागतात छोट्या जॉईंट्समध्ये सिमेट्रिकल. नंतर rheumatic arthritis सॅलिसायलिड्सला चांगला रिस्पॉन्स येतो, PSRA देत नाही. rheumatic arthritis कार्डायटिसशी असोसिएटेड असतो and PSRA इज नॉट. rheumatic arthritis always associated with group A streptococci, PSRA may be associated with non-group A streptococci. Next, pandas can sometimes be confused with rheumatic chorea. It involves autoimmune reaction against CNS following streptococcal infection. streptococcal infection झाला तर CNS वरती autoimmune reaction होते आणि ही कंडिशन कार्डायटिसशी असोसिएटेड नाही आहे आणि प्रेझेंट विथ रेंज ऑफ न्यूरोसायकॅट्रिक प्रॉब्लेम्स फ्रॉम टिक्स टू ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. टिक्स इन्व्हॉल्व सेमी व्हॉलंटरी मुवमेंट्स ऑफ युनिफॉर्म ग्रुप ऑफ मसल डिफरिंग फ्रॉम अनकंट्रोलेबल मुवमेंट सीन इन कोरिया. ठीक आहे, आणि पेशंट कोरिया कंट्रोल नाही करू शकत, वेअरएस टिक्स कॅन बी कंट्रोल फॉर वाईल. टिक्स काय सेमी व्हॉलंटरी मुवमेंट्स आहेत जे की फिलिंग ऑफ इचिंगशी सिमिलर आहेत. नंतर एक पर्सन त्याला अर्ज असते टू इच आणि बट इट इज अन इनअप्रोप्रिएट सिच्युएशन, दे मे कंट्रोल इट टेम्पररी. हावेवर इव्हेंच्युअली द अर्ज बिकम्स ओव्हरवेल्मिंग अँड दे मस्ट स्क्रॅच टू रिलीव्ह द सेन्सेशन. म्हणजे एक पर्टिक्युलर त्याचं
ते काय आहे हे सांगण्याची आयडिया दिली त्यांनी, पण रीचिंग वगैरे रिअलमध्ये होत नाही या टिक्समध्ये. सिमिलरली टिक्स आर abnormal motor or vocal movements that can be controlled temporarily but eventually need to be performed to relieve the urge. Then tics are abnormal movement produced by group of muscle which can be motor or vocal. Vocal टिकमध्ये असे साऊंड vocalizations बनवतात लोक, असं ते ट्युरेट सिंड्रोममध्ये आपण बघितलं होतं टिच मूवीमध्ये. Another tic disorder is Tourette's disorder where a child may say socially unacceptable or obnoxious things due to an uncontrollable urge. This condition may develop after a streptococcus infection or due to an immune system disturbance after higher mental functions. Some patients with tics may also have OCD characterized by repeated intrusive thoughts, obsessions that are inappropriate resisted by the patient. These thoughts can lead to compulsive action. Example: believing something is an elephant despite knowing it is not is an obsession, while firmly believing it an elephant and acting on that belief is a delusion. ठीक आहे. नेक्स्ट बघितलं हार्टमध्ये काय काय ते आपल्याला दाखवलं दुसऱ्यांनी फोटो. व्हेजिटेशन्स अलॉंग द लाईन ऑफ क्लोजर बनतात, अँटीबॉडीज डिपॉझिट होतात, एंडोथिलियल सेल्स आहेत ते कॉर्डी टेंडिनीमध्ये पण ते इन्फ्लेमेशन वगैरे होतो, ते सॉफ्ट फ्लायबल बनतात. ठीक आहे. रिमॅटिक हार्ट फीवरच्या पण हे सगळे मेजर क्रायटेरिया, मायनर क्रायटेरिया आणि हे इथं एव्हिडन्स बघितलं. देन हे सगळं वाचून एकदा कॉज काय रिमॅटिक carditis. It is autoimmune response, cross-reactive due to molecular mimicry between streptococcal antigen and cardiac antigen. M protein and myosin inflammation targets endocardium, endocarditis, myocardium, pericardium, inflammation of all three layers is pancreatitis. Valvulitis commonly affects the mitral valve, 73%. Left-sided valves more affected due to higher mechanical stress. Myocarditis cannot occur in isolation without endocarditis in rheumatic fever. Endocarditis pathophysiology, valves affected. Vegetations मध्ये फरक काय? Rheumatic vegetation छोटे आहेत, sterile आहेत, त्यांच्यामध्ये microbes नाही आहेत, firmly attached along the valve closure line. आणि infective vegetation large, friable, microbe लेडन आणि रिस्क ऑफ एम्बोलायझेशन. रिमॅटिक वेजिटेशन आहे ना, मी मगाशी इथं फ्रायबल म्हणले होते, बट इट इज फर्मली अटॅच्ड. ठीक आहे. देन मायट्रल रिगर्जिटेशन क्लिनिकल हॉलमार्क आहे, रिप्रेझेंटिंग ॲज अ पॅनसिस्टोलिक मर्मर, मायट्रल रिगर्जिटेशन. देन मायोकार्डायटिसमध्ये ॲशकॉफ बॉडीज असतात. इन्फ्लेमेटरी कॉम्पोनंट्स लाईक टी सेल्स, ॲनिट्सकॉफ सेल्स, कॅटरपिलर सेल्स आणि मॅक्रोफेजेस. स्टेजेस एक्झुडेटिव्ह, प्रोलिफरेटिव्ह. एक्झुडेटिव्हमध्ये एडिमा, रँडम इन्फ्लेमेशन होतं. प्रोलिफरेटिव्हमध्ये ॲशकॉफ बॉडीज बनतात. क्लिनिकल इफेक्ट्स लूज फ्लॅबी मायोकार्डियम असतं, वेंट्रिक्युलर डायलेशन होतं, रिगर्जिटेशन होतं, कंजेस्टिव्ह कार्डियक फेलियर होतं, PR इंटरवल प्रोलॉंग होतो. मायट्रल डायग्नोस्टिक क्रायटेरिया आहे आपल्या ह्याचा रिमॅटिक हार्ट डिसीजचा. नंतर क्लिनिकल मर्मर्स आपण 3 टाईप्स बघितले होते, मायट्रल रिगर्जिटेशन, एओर्टिक आणि कॅरिकोम्स मर्मर. मायट्रल कधी पॅनसिस्टोलिक मर्मर आहे, कार्डियक अपेक्स होते. एओर्टिक रिगर्जिटेशनमुळे अर्ली डायस्टोलिक मर्मर होतं. कॅरिकोम्स मर्मर जे आहे ते मिड डायस्टोलिक रंबलमध्ये आहेत आपल्याला. म्हणजे ठीक आहे. पेरिकार्डायटिसबद्दल ब्रेड बटर अपियरन्स वगैरे सगळं, चेस्ट पेन, पेरिकार्डियल रेस्टी सेगमेंट एलिवेशन विथ स्माइलिंग फेस इन पेरिकार्डायटिस. देन फायब्रिनस पेरिकार्डायटिस. ठीक आहे. फायब्रिन अक्युमुलेशन. देन रिमॅटिक हार्ट डिसीजमध्ये बघा mitral stenosis, fish mouth, buttonhole deformity. Rheumatic fever diagnosis, Jones criteria. Primary attack 2 मेजर क्रायटेरिया, 1 एव्हिडन्स, 1 मेजर, 2 मायनर, 1 एव्हिडन्स. 1 एव्हिडन्स दोघांमध्ये लागणारच, फक्त 2 मेजर असतील तर ते एनफ आहे, आणि 1च मेजर असेल तर 2 मायनर लागणार आहे. रिकरंट अटॅकमध्ये सेम ॲज प्रायमरी किंवा 2 मायनर विथ 1 एव्हिडन्स. कार्डायटिस इज एस्टॅब्लिश. कोरिया आणि ते सगळं. rheumatic feverचे इन्व्हेस्टिगेशन्स आणि पोस्ट स्ट्रेप्टोकोकल कंडिशन्स.